सगळ्यात आधी आपण समजून घेऊया 1 इंच काय असतं. इथून इथपर्यंत 1 इंच आहे. त्याचाच रेप्लिका मी इथं बनवलेला आहे. इथून इथपर्यंत 1 इंच आहे. ह्या शून्य लाईन सोडून 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 8 रेषांचा मिळून 1 इंच होतो. आता आपण समजून घेऊया पाव इंच काय असतो. हे बघा, हा 1 इंचाचा वर्तुळ आहे. त्याचा चौथा हिस्सा म्हणजे पाव इंच. तर पाव इंचामध्ये किती रेषा येतात? ही 0 वाली लाईन सोडून 1 आणि 2 ह्या 2 रेषा म्हणजे पाव इंच. इथं बघा, पाव इंच म्हणजे 2 रेषा. आणि आपण लिहितो कसं? 1/4. हे आपण असं लिहितो. म्हणजे 1 इंचाचा चौथा हिस्सा पाव इंच. आता आपण अर्धा इंच बघूया. ही लाईन सोडून या लाईनपर्यंत अर्धा इंच भरतं. 0 वाली लाईन सोडून 1, 2, 3, 4 4 रेषा म्हणजे हे झालं अर्धा इंच. इथं आकृतीच्या माध्यमातून बघूया. ही 1 इंचाचा वर्तुळ आहे आणि हे जे डार्क केलेलं आहे ग्रीन लाईन, हे अर्धा इंचाचा भाग असा व्यापलेला आहे. तर तो झाला अर्धा इंच. तो आपण 1/2 असा अर्धा इंच घेतो. आता आपण बघूया पाव इंच काय असतं. इथून इथपर्यंत 8 रेषा आहेत. 1 इंचाचा तिसरा भाग म्हणजे पाव इंच. त्याच्यामध्ये आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6 रेषा येतात. म्हणजे 6 रेषा म्हणजे पाऊण इंच. आकृतीमध्ये बघा, हा 1 इंचाचा सर्कल आहे आणि हा जो डार्क केलेला भाग आहे, तो म्हणजे तिसरा हिस्सा 1 इंचाचा, तो झाला पाऊण इंच. तर आपण असा 3/4 असा लिहितो. त्यानंतर आपण बघूया सव्वा इंच काय असतं. हे बघा, इथून इथपर्यंत 1 इंच आहे आणि त्याच्यामध्ये 1 आणि 2 रेषा ॲड केल्या की ते सव्वा इंच होतं. तर ते आपण कसं लिहितो? 1 आणि 1/4 असं सव्वा इंच लिहितो. तसंच आपण दीड इंच कसं लिहितो बघा. इथून इथपर्यंत 1 इंच झालं आणि त्याच्यामध्ये तिथून पुढे 4 रेषा ॲड झाल्या की ते होतं दीड इंच. म्हणजे इथून इथपर्यंत हे झालं दीड इंच. ते आपण 1 इंच आणि 1/2 असं लिहितो. तसेच पावणे 2 इंच आपण कसं लिहितो बघा. इथून इथपर्यंत झालं 1 इंच आणि त्याच्यामध्ये 6 रेषा ॲड झाल्या इथून इथपर्यंतच्या, ते झालं पावणे 2 इंच. मग ते आपण 1 आणि 3/4 असं लिहितो. त्याच्यानंतर 2 इंच कसं होतं? इथून इथपर्यंत 8 रेषा 1 इंचाच्या आणि इथून इथपर्यंत 8 रेषा, या 2 मिळून 16 रेषा होतात. ते 2 इंच होतं. तसंच इथून पुढे असा टेप तसंच चालू होतो. त्याच्यामध्ये त्या रेषा ॲड होत राहतात आणि आपल्याला नवीन-नवीन इंचेसचा नंबर मिळत राहतो. तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. असेच आपण डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवत राहू. धन्यवाद.